आम्ही सारे खवय्ये. चला आपली पुढची रेसिपी काय आता? कॅशुला प्रॉन्स. कॅशुला प्रॉन्स. आता ही कुठली रेसिपी म्हणजे ही कुठली आता आता सीझन सध्या चाललाय, काजू, आंबे, फणस ह्याचा चाललाय आणि आपल्याकडे पाहुण्यांची सरबराई करायला पाहुणे आपल्याकडे येत आहेत, तर वेगळं काहीतरी पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी ही माझी रेसिपी आहे, नवीन रेसिपी. फाईन, तुम्ही तुमची? हो, ही पण माझीच शोधून शोधून काढलेली. हो हो. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? ह्याला काजू, प्रॉन्स, कांदा आणि टोमॅटोची प्युरी. इथे व्हिनेगर मध्ये मिरच्या, काजू भिजत घातले आणि त्याच्यात थोडस आलं लसूण टाकून ते वाटले. 10 मिनिटं भिजत घातले होते. माहेरचा मसाला, धणे पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि जिरे पावडर आणि ही हिरवी मिरची. ओके, फक्त मला अजून हे जरा नीट समजून सांगा, हे कशी काय बनवली तुम्ही? आणि ह्या चटणीचं काहीतरी वेगळं महत्व असावं असं दिसतंय मला. व्हिनेगर मुळे प्रॉन्सला जो एक बुळबुळीतपणा असतो तो जातो आणि त्याला एक क्रिस्पी पणा येतो. आणि दुसरी गोष्ट, लाल सुक्या ज्या मिरच्या आहेत, बेडगी मिरचीच वापरायची, त्या भिजत घालायच्या, त्याच्यामुळे त्याचा रंग बदलतो. ओके, हा आपण आता वापरणार. ओके, आणि हे काय आहे? हे काजू आहेत. आर यू शुअर? येस. नक्की? हो. अरे खरंच काजू आहेत. ओके, आता पुढे काय करायचं मला सांगा. आता हे आपण प्रथम प्रॉन्स घेणार आहोत. त्याला मी ही पेस्ट, लाल सुक्या मिरच्या, आपण हे मॅरिनेशन, हे मॅरिनेट करणार आहोत. आणि जर मॅरिनेट करायला तुम्हाला वेळ नाही, पाहुणे आलेत आणि लगेच करायचंय, तर तुम्ही अशा वेळेला, किंवा मुलं कडकडून आलीत बाहेर, भूक लागले, भराभर हे आपण देऊ शकतो, तर अशा वेळी काय करायचं? अशा वेळेला कॉर्नफ्लॉवर घालायचंय 1 चमचा. बर, आपण घालूनच बघूया कसं होतं ते. ओके, आणि मीठ घालायचंय. म्हणजे तुमच्यामध्ये कन्फर्म घातलं की वेगळं मॅरिनेशन करायची गरज होतं. बरोबर. ह्याच्यात आलं लसूण थोडंसं घालायचंय, जेणेकरून माशाचा वास मोडतो. ही धणे पावडर, हा माहेरचा मसाला घालणं गरजेचं आहे. ऍक्च्युली नॉनव्हेज मसाला. पण हा बाहेर मिळत नाही ना कुठे? हा फक्त माझ्याच कडे मिळतो. इसको बोलता है ये धंदे की बात है बाबा. आता पुढे काय राहिलं अजून? हे मिरच्या ते नंतर. ओके, पण ह्याने नक्की वास येत नाही? हो, या माहेरच्या मसाला. हो. तुम्ही इथे काही सुकट जरी बनवलं तरी बाहेर वास जाणार नाही जाणार. चॅलेंज आहे. आता तुम्ही मॅरिनेशन केले, पण आपण जे 15-20 मिनिटं नेहमी थांबतो, ती थांबायची गरज नाही, कारण आपण कॉर्नफ्लॉवर घातलं. हो. ओके, आता काय करायचं? आता हे प्रॉन्स जे आहेत ह्या फ्राय करून घ्यायचे कडकडीत तेलात. हो. आता आपण हे सगळं त्यात सोडायचं का? कडकडीत तेलातच ह्या फ्राय करून घ्यायचे. आम्ही घेतो व्यवस्थित फ्राय करून. हे छान असं कडकडीत आपले तळून झालेले आहेत. आता आपण त्याच्यावर काय करणार आहोत? आता ह्याच्यावर ही जी कांदा आणि टोमॅटोची प्युरी आहे, पेस्ट, नंतर ह्याचा रंग बदलतो. ह्याचं काय करायचं आता? हे राहू दे ना असं? ते आता पूर्ण काढायचं. कमी करू? हो. रंग आता हळूहळू त्याचा बदलेल का? बदलेल. आणि ह्याला तेल बाजूला सुटेपर्यंत ते फ्राय करायचे. अच्छा, आता यात मसाले घालायचे. थोडस बस. गॅस कमी करू का? नाही, मोठ्याच गॅसवर करायचं. आणि त्याच्यानंतर त्यात थोडीशी धणे पावडर, हळद आणि हळद, बस, मीठ. आता ह्यात थोडंसं पाणी घालायचं. बस, हे काढू.
घालायचे त्यात. हो. तळलेले आता कोलंबी आम्ही त्यात घालतोय बरं का. काजू काजू घाला. हे काजूच आहेत ना. हो, हो. नक्की. हो. एम आय शुअर. या येस. बस त्याला एक वाफ येऊ द्यायची. बर. स्टीम. वाफ आली की खायला सुरुवात ना. हो. आणि हे मग साधारण ते गरम भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, बर. तर नान बरोबर खाऊ शकता. आता काय तोंडची वाफ मी दौडत बसत नाही. तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. वाफ करतो एक अर्ध्या मिनिटात. कॅशुला प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू, प्रॉन्स, कांदा टोमॅटो प्युरे, व्हिनेगर मध्ये भिजवलेली बेडगी मिरची आणि काजूची पेस्ट, कॉर्नफ्लोर, नॉनव्हेज मसाला, धणे जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि मिरचीचे तुकडे. कृती: व्हिनेगर मध्ये भिजवलेल्या बेडगी मिरची आणि काजूची पेस्ट, मीठ, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, नॉनव्हेज मसाला आणि हळद हे मॅरिनेशन एकजीव करून ते प्रॉन्सना लावून ठेवावं. मॅरिनेट झालेले प्रॉन्स खरपूस तळून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टोमॅटो प्युरे, नॉनव्हेज मसाला, धणे जिरे पूड, हळद आणि मीठ घालून रस्सा शिजवून घ्यावा. आम्ही